ॐ पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्. इयत्ता 10वी धडा 8वा. वाचन प्रशंसा. वाचन म्हणजे वाचणे, रीडिंग, आणि प्रशंसा म्हणजे त्याची स्तुती केलेली आहे. या संपूर्ण धड्यामध्ये वाचनाची स्तुती केलेली आहे, जेणेकरून आपण पाठ्यपुस्तक सोडून इतरही काही वाचण्यामध्ये रुची आणावी, आवड निर्माण करावी म्हणून. बघा, डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम महोदय, आपल्या सगळ्यांना माहिती, मिसाईल मॅन, त्यांना मिसाईल मॅन असं म्हणायचे, इति बिरुदेन ख्यातः, अशा पुरस्काराने ते काय आहेत, ख्यात म्हणजे प्रसिद्ध आहेत. तस्य जीवने, त्यांच्या जीवनामध्ये, तेन छात्राणां शैक्षणिक विकासार्थम, त्यांच्याकडून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासार्थ म्हणजे शालेय विकास व्हावा म्हणून, अकॅडमिक्स, नैके यत्नाः कृताः, नैके अनेक यत्न प्रयत्न कृताः केल्या गेले. 15 किंवा पंचदश ऑक्टोबर, म्हणजे 15 ऑक्टोबर इति तस्य जन्मदिनम, हा काय आहे, त्यांचा जन्मदिवस आहे. मग तो कशा प्रकारे साजरा करतात? वाचन प्रेरणा दिवस रूपेण, म्हणजे सगळ्यांना वाचण्याची काय प्रेरणा निर्माण व्हावी, या म्हणून वाचन प्रेरणा दिवस या रूपाने काय होतं, आचर्यते, म्हणजे काय, तो दिवस पाळला जातो. 15 ऑक्टोबर, विविधानाम ग्रंथानाम, वेगवेगळ्या ग्रंथांचे, लघु ग्रंथानाम, छोट्या ग्रंथांचे, वृत्तपत्राणाम, म्हणजे पेपर, न्यूजपेपर, वाचनेन, वाचण्याने काय होतं, मनुष्यामध्ये, के गुणाः, कोणकोणते गुण, विकसिताः भवन्ति, कुठकुठले गुण त्यांच्यामध्ये येतात, हे या धड्यांमध्ये इत्यादयः, इत्यादी काय, विषयाः, विषय, अस्मिन पदे, या ओळींमध्ये, या कवितेमध्ये, श्लोकांमध्ये काय, वर्णिताः संती, वर्णन केल्या गेलेले आहेत. ठीक आहे. तर वाचनाबद्दल याच्यामध्ये आपल्याला सांगणार आहे. सगळ्यात पहिला श्लोक पहा. आता श्लोक कधी पण असतो तेव्हा श्लोक, त्याची पद्धत कशी आहे आपल्याला माहित असावी. श्लोक नंतर विग्रह आणि नंतर अन्वय. अशा प्रकारे आपण डायरेक्ट श्लोक वाचल्यानंतर आपल्याला श्लोकातून काही कळणार नाही. पण ज्यावेळी आपण श्लोकांचं काय करतो, विग्रह करतो, म्हणजे संधी. सगळ्यात पहिलं काय असतं, विग्रह. श्लोक दिसल्या दिसल्या काय करायचा असतो, विग्रह, म्हणजे संधी वेगळ्या करायच्या असतात, जेणेकरून आपल्याला विभक्त्या कळतात. आणि एकदा विग्रह केल्यानंतर अन्वय. मग ही पद्धत आहे, आणि अन्वय झाला की मग अर्थ. अशा पद्धतीने काय श्लोकांचा अभ्यास केला जातो. आता या श्लोकांमध्ये काय विग्रह त्यांनी करून दिलेला नाही, पण या श्लोकाच्या धड्याच्या खालीच काय त्यांनी काही संध्या सोडून दिलेल्या आहेत, त्याच्यावरून आपल्याला विग्रह कळला जातो. पहिला श्लोक आपण पाहूया. सोपे आहेत श्लोक, बघा. अ बघा, शीलम म्हणजे स्वभाव, सद्गुण संपत्ती म्हणजे चांगल्या गुणांचे काय धन आपल्याकडे येतं, ज्ञानम म्हणजे ज्ञान येतं, विज्ञानम म्हणजे सायन्स बद्दल आपल्याला माहिती मिळते. ज्ञान म्हणजे काय, जनरल नॉलेज, आणि विज्ञान म्हणजे काय, सायन्स, त्याच्याबद्दल. एवच, आणि उत्साह, उत्साह वर्धते, आणि उत्साह काय, वाढतो. येन वा येन ज्याच्यामुळे, तद वाचनम हितावहम, ते वाचन कसं आहे, तद म्हणजे ते, ते वाचन हितावहम म्हणजे आपलं अहित करणार आहे. बघा, ज्या वाचनाने आपला स्वभाव चांगला बनतो, चांगले गुण आपल्याकडे येतात, ज्ञान वाढतं, विज्ञान आपल्याला कळू लागतं, आणि उत्साह वाढतो. या 1 2 3 4 5 गोष्टींमुळे जे वाढतं
ते वाचन कसं आहे, हितावह आहे. म्हणजे आपलं हित करणार आहे. आजकाल मुलं वाचतात पुस्तकं, पण फिक्शन जास्त वाचतात, जसं हॅरी पॉटर आहे किंवा गेम ऑफ थ्रोन आहे. असे पुस्तकं वेगवेगळे पुस्तकं वाचतात किंवा मर्डर मिस्ट्री वाचतात. पण त्याने काय होतं, आपलं ज्ञान वाढत नाही, विज्ञान वाढत नाही, सद्गुण आपल्याकडे येत नाही. पण तेच वाचन हितावह आहे, जे आपला स्वभाव, आपल्याकडचे गुण, ज्ञान, विज्ञान आणि उत्साह वाढवतात. ते वाचन. हा पहिला श्लोक आहे. दुसरा श्लोक बघा. मनुजा म्हणजे माणसं. मनुजा हा विसर्ग या ठिकाणी आहे, लोप झालेला आहे. विसर्ग लोप, त्या ठिकाणी आपण संधी पाहून घ्यावी. बघा. अ हं. मनुजा हा वाचनेन एव म्हणजे वाचन करण्यानेच. मनुजा हा बहून विषयान बोधनते. म्हणजे वाचन केल्यामुळे काय होतं, अनेक विषयांचं ज्ञान आपल्याला होतं. बोधनते म्हणजे काय, विषय कळतात, माहिती होते, त्याला म्हणतात बोध होणं. बहुश्रुता हा म्हणजे ज्यांच्याकडे खूप ज्ञान आहे, ज्यांनी खूप ऐकलेलं आहे, असे बहुश्रुता हा. दक्षा हा म्हणजे अलर्ट, दक्ष होतात, तत्पर होतात. कशामुळे? वाचनेन. बघा, माणसं काय होतात, मनुजाहा वाचनेन बहुश्रुताः दक्षाः कार्येषु भवन्ति. म्हणजे वाचनानेच माणसं काय होतात, बहुश्रुत होतात. म्हणजे त्यांना खूप काय माहिती असं आपल्याला वाटतं. समजा एखाद्याला बघितलं तर आपण गीता माहिती, ज्ञानेश्वरी माहिती, सायन्स माहिती, जनरल नॉलेज माहिती. कशामुळे? वाचनेन. कार्येषु वेगवेगळ्या कार्यांमध्ये काय होतात, दक्ष होतात आणि बहुश्रुत होतात. अशा प्रकारे हा वाचनाचा दुसरा फायदा ते आपल्याला सांगतात. बघा आता तिसरा श्लोक. समजलं नाही तर विचारायचे. कवी पंडिता. कवी किंवा पंडित. कवी म्हणजे जे कविता लिहितात आणि पंडित म्हणजे खूप हुशार आहेत. कोण आहेत ते, कसे आहेत ते? प्राचीनाहा म्हणजे खूप जुने कवी आहेत आणि ते हुशार आहेत. कोण आहेत ते? वाल्मिकी ऋषी, व्यास ऋषी हे काय आहेत? पंडित आहेत. आणि बाणाद्याहा म्हणजे बाण, भास यांसारखे काय काय आहेत, वेगवेगळे कवी आहेत. ठीक आहे, पंडित आहे, कवी आहेत. तर वाल्मिकी, व्यास यांच्यासारखे पंडित ते कवी सुद्धा आहेत. आणि बाण हे जे आहेत इत्यादी हे काय करतात? ये म्हणजे जे, सदा नेहमी, वाचने रताहा जे कायम वाचनामध्ये काय मग्न असतात. रत म्हणजे काय, मग्न असतात. तान त्यांना सततम शिक्षयंती कायम शिकवत राहतात. म्हणजे आपण वाल्मिकीजींचं रामायण वाचलं किंवा व्यासांचं महाभारत वाचलं किंवा बाण इत्यादी जे कवी आहेत त्यांच्या कविता, काव्य वाचल्यानंतर काय होतं, ते सगळे महान महान प्राचीन असणारे कवी आणि पंडित जे कायम वाचत राहतात त्यांना तान शिक्षयंती. त्यांना काय, ते शिकवतात, त्यांना काय, ज्ञान देतात. अशा प्रकारे तिसऱ्या श्लोकाचा अर्थ आहे. चौथा श्लोक. अद्ययावत ही संधी आहे. अद्ययावत आज सुद्धा किंवा आत्ता आजपर्यंत. वृत्तपत्रम म्हणजे न्यूजपेपर. सदा ज्ञानाय पठेत म्हणजे आज तागायत सुद्धा किंवा आज सुद्धा जे न्यूजपेपर आहेत, सदा कायम पठेत कशासाठी? ज्ञानाय ज्ञानासाठी, रामाय रामासाठी, ज्ञानाय ज्ञानासाठी आपण काय करावेत? न्यूजपेपर सुद्धा वाचावेत. मग काय होतं? वाचनम उपकारकम म्हणजे वाचणं हे आपल्या फायद्याचं आहे. वाचणं हे आपल्यावर उपकार करणार आहे. काय होतं त्यांनी? सर्वविध सुविद्यार्थम. सर्वविध म्हणजे सगळ्या प्रकारचे, सुविद्यार्थम चांगल्या ज्ञानासाठी काय केलं पाहिजे? वृत्तपत्रम नेहमी वाचलं पाहिजे. त्यांनी काय होतं? आपलं जनरल नॉलेज वाढतं. चालू घडामोडी आहेत त्या सुद्धा आपल्याला समजतात. म्हणून वाचनम हे कसं आहे? उपकारकम आहे. हा चौथा श्लोक.
पुढे ते सांगतात की वृथा भ्रमणम म्हणजे असं फिरत राहायचं. वृथा म्हणजे फुकटच, म्हणजे बिनकामाचं वृथा. निष्कारण भ्रमण फिरणं. कुक्रीडा म्हणजे वाईट खेळांमध्ये संलग्न होणं, वाईट खेळ खेळत राहणं, म्हणजे पबजी असेल, रम्मी असेल, एक ड्रीम 11 असेल, हे काय आहेत? वाईट खेळ आहेत जे आपल्याला काय एक व्यसन लावतात. परपीडा, परपीडापभाषणही आणि दुसऱ्यांना दुःख, पर म्हणजे दुसरे, पीडा म्हणजे दुःख, आपभाषणही म्हणजे आपल्या बोलण्यामुळे, म्हणजे हे सगळे म्हणजे वृथा फिरायचं, वेगवेगळे गेम्स खेळायचे आणि गॉसिप, दुसऱ्याला त्रास देणारे वाक्य म्हणा किंवा गॉसिप, या सगळ्याने काय होतं? कालक्षेप न कर्तव्य. आपण सगळ्यांनी काय केलं पाहिजे? जो विद्यार्थी आहे, ज्याला खरोखर ज्ञान पाहिजे, जो शाळेत जातोय, जो कॉलेजला जातोय, त्यांनी काय वरच्या गोष्टी केल्या नाही पाहिजे. कालक्षेप न कर्तव्य, आपल्याकडून काय आपला जो कालक्षेप म्हणजे वेळ घालवणं, न कर्तव्य, आपण वेळ नाही घालवला पाहिजे. कशामुळे? या वृथा भाषणामुळे, वेगवेगळ्या गेम्समुळे आणि गॉसिप, याच्यामध्ये काय आपला वेळ नको जायला. विद्यार्थी म्हणजे ज्याला नॉलेज पाहिजे, ज्ञान पाहिजे, वाचनम श्रयेत, त्याने काय करावा? वाचनाचा आधार घ्यावा. त्याने बाकीच्या गोष्टी करू नये असं 5व्या श्लोकामध्ये सांगतात. बघा, अ आता लहानपणी हे वाचन काय करतं, तरुणपणी हे वाचन काय करतं आणि वय झाल्यानंतर हे वाचन काय करतं ते सांगतात. बघा, सद्ग्रंथ वाचनम हितम, म्हणजे चांगल्या ग्रंथांचं वाचन करणं हे काय आहे? हितम आहे, म्हणजे आपल्या कल्याणाचं आहे, आपल्या चांगल्यासाठी आहे चांगल्या ग्रंथांचं वाचन करणं. मग कधी वाचन करायचं? लहानपणी करायचं का मोठं झाल्यानंतर? कायम करायचं असं सांगतात. बर, जर लहानपणी मी वाचन केलं तर मला काय फायदा होईल? सांगतात, बाल्ये वाचनम ज्ञानदम, लहानपणामध्ये केलेलं वाचन हे काय करतं? ज्ञान देतं. म्हणजे लहानपणी जर आपण बरेच पुस्तकं वाचले तर आपल्याला काय ज्ञान मिळतं. तारुण्ये म्हणजे तरुणपणामध्ये शील रक्षणम, आपला जो स्वभाव आहे किंवा आपलं जे कॅरेक्टर आहे, शील म्हणजे कॅरेक्टर, रक्षकम म्हणजे हे वाचन जे आहे हे आपल्याला तरुणपणी आपलं कॅरेक्टर जपायला मदत करतं. वार्धक्ये म्हातारपणी काय वाचन काय करतं म्हातारपणी? दुःख हरणम, हे म्हातारपणी काय करतं वाचन? आपलं दुःख सगळं दूर करतं. पण कशाचं वाचन, कशाचं आहे का? सांगतात नाही, सद्ग्रंथ वाचनम, चांगल्या ग्रंथांचं, म्हणजे मोठ्या मोठ्या लोकांनी लिहिलेले जे चांगले ग्रंथ आहेत त्या ग्रंथांचं वाचन केल्यानंतर लहानपणी ज्ञान मिळतं, मोठं झाल्यानंतर आपलं कॅरेक्टर शील जपलं जातं आणि म्हातारपणी काय दुःख हरण होतं. तर पुन्हा एकदा रिकॅप करूया. पहिल्या श्लोकामध्ये सांगतात 5 गोष्टी ज्याच्यामुळे वाढतात तेच वाचन करणं योग्य आहे. दुसऱ्या ह्याच्यात सांगतात की आपण वाचन केल्यामुळे काय होतो? बहुश्रुत होतो, आपल्याला खूप ज्ञान होतं आणि आपण काय होतो? तत्पर होतो. तिसऱ्यात सांगतात जे पंडित कवी आहेत महान महान, आपण जर सतत त्यांचं काव्य वाचत राहिलो तर ते आपल्याला शिकवत राहतात. आणि सांगतात पुढे 4थ्या श्लोकामध्ये, आज सुद्धा आज सुद्धा जर आपण वृत्तपत्र वाचलं, न्यूजपेपर वाचला तर आपल्याला काय अनेक गोष्टींचं ज्ञान होतं. मग विद्यार्थ्यांनी काय करावं हे 5व्या श्लोकामध्ये सांगतात, आपला वेळ इतर गोष्टींमध्ये घालवू नये. आणि शेवटी सांगतात वाचन जे आहे हे कायम आपल्याला हित वाढवणार आहे, अशा प्रकारे सांगतात. आता संधी विग्रह, ह्या संध्या आता मी फक्त नाव सांगतो. पहिली संधी जी आहे ही एकदम सोपी आहे. म्हणजे काय? फक्त व्यंजनामध्ये स्वर मिळवतात. बघा, विज्ञानम एव, म मध्ये काय गेला? ए गेला, विज्ञानम एव. ही संधी आपण शिकलेलो आहे उत्वट 2, म्हणजे विसर्गाचा उ होतो. बघा, या ठिकाणी त्यांनी खाली अन्वय पण दिलेले आहे. मी बोललो होतो ना अन्वय आपल्याला माहित पाहिजे, तर हे अन्वय पण दिलेले आहेत. या संधीचं नाव आहे वृद्धी संधी.
अच्या पुढे ए आल्यानंतर दोघांचा मिळून ऐ होतो. दक्षाः भवन्ति ही आहे उत्व संधी. त्याचा अन्वय सुद्धा त्यांनी खाली दिलेला आहे. पुढे बघा, प्रत्येक संधीमध्ये येणारे त्यांनी प्रत्येक श्लोकामध्ये येणाऱ्या संधी त्यांनी दिलेल्या आहेत. या संधीला एक वेगळंच नाव आहे बर का, अद्ययावत ही. मग या ठिकाणी अद्ययावत आजपर्यंत, ही म्हणजे एम्फसाइज खरोखर, पठेत सदा या ठिकाणी काय नाही, फक्त एकत्र झालेले आहेत. ही सुद्धा पहिली संधी आहे. विसर्गाच्या म च्या पुढे कुठल्याही व्यंजनाच्या पुढे स्वर आल्यानंतर तो मिळून जातो. कालक्षेप न उत्व दोन, कर्तव्य कर्तव्यो उत्व दोन, ह्या संधी आपण आधी पाहिलेल्या आहेत. नसतील तर आपण लिंक आहेत त्या लिंक मधून पहाव्यात. बघा, अशा प्रकारे ह्यांनी सगळ्या संधी दिलेल्या आहेत. खाली अन्वय पण दिलाय, त्याचा आपण अर्थ पाहिलेला आहे. बघा, वाचनेन, आता पहिल्या श्लोकामध्ये बघा, वाचनेन के गुणाः वर्धन्ते. वाचण्यामुळे कोणकोणते गुण वाढतात? तर पहिल्या श्लोकामध्ये काय सांगितलेलं आहे? वाचल्यामुळे. उत्तर कसं येईल? वाचनेन शीलम सद्गुण संपत्ती ज्ञानम विज्ञानम उत्साह वर्धते, असं पहिल्याचं उत्तर असणार आहे. दुसरं, वाचनेन मनुजाः किम बोधन्ते. वाचण्याने मनुष्याला काय कळतं? तर बघा, वाचनाने कसं येणार? वाचनेन मनुजाः बहून विषयान बोधन्ते. खूप विषय, त्याला वेगवेगळ्या प्रकारचे विषय त्याला कळतात. पुढे, विद्यार्थिनः म्हणजे विद्यार्थिना म्हणजे विद्यार्थ्यांनी कथम कालक्षेप न कर्तव्य. विद्यार्थ्यांनी कसा वेळ घालवू नये? तर इथं दिलेला आहे, विद्यार्थिना इथून पासून वृथा भ्रमण कुक्रीडा परपीडापभाषणैः कालक्षेप न कर्तव्य. श्लोकामध्येच त्यांचे उत्तर आहे, सो एवढे काही अवघड नाहीत. बघा, दुसरं, शीलम. शीलम दुसरा याच्यासाठी शब्द आहे. शीलम म्हणजे स्वभाव, आपण असं म्हणूया. शीलम स्वभाव, या ठिकाणी मी लिहितो स्वभाव, समानार्थिक शब्द स्वभाव. पुढे, दक्ष. दक्ष तत्पर, आपण असं म्हणूया. तत्पर, दक्ष जो तत्पर आहे, अलर्ट आहे. रत म्हणजे जो व्यस्त आहे किंवा मग्न. मग्न असा पण होईल, मग्न. कालक्षेप. कालक्षेपासाठी एक मिनिट. कालक्षेप म्हणजे वेळ घालवणे, समयापन असं म्हणूया आपण. समयापनम म्हणजे वेळ घालवणं, वृथा वेळ घालवणं, समयापनम. पुढे आहे वार्धक्यम. वार्धक्यम म्हणजे म्हातारपण. आपण वार्धक्यमला म्हणूया जरा. जरा म्हणजे काय? म्हातारपण. पंडित, त्याला आपण म्हणूया विद्वान. अशा प्रकारे हे समानार्थी शब्द आहेत. एवढे काय अवघड नाहीयेत. स्वभाव, शीलम, दक्ष, तत्पर. ठीक आहे. याच्यासाठी अनेक शब्द आपल्याकडे आहेत, पण आता मला जे आठवले ते मी तुम्हाला सांगितले. शीलम, त्यासाठी दुसरा शब्द आहे स्वभाव. सध्या ठीक आहे, स्वभाव, कॅरेक्टर. चला, जरा, वार्धक्यम, पंडित, विद्वान. आता काय? जालचित्रम. जालरेखाचित्रम आपल्याला बनवायचंय. कसं? सद्ग्रंथ. मग सद्ग्रंथांचं वाचन केल्यानंतर काय होतं? एक त्यांनी दिलेलं आहे शीलरक्षकम. मग एक, दोन, तीन आपल्याला शोधायचे. मग बघा, सद्ग्रंथ वाचनम शब्द कुठे आलेला आहे? तो आपण पहिला शोधला पाहिजे. जर आपल्याला शोधायला अवघड जात असेल तर आपण अन्वयामध्ये बघायचं. अन्वयामध्ये अजून त्यांनी सोपं केलेलं असतं. अन्वयामध्ये काय असतात? ओळी असतात. बघा, मग
बघा, सदग्रंथ वाचनम याने काय होतं? एक त्यांनी दिलंय शीलरक्षणम. मग दुसरं काय आपण लिहिणार? ज्ञानदम. तिसरं दुःख हरणम. अशा प्रकारे सद्ग्रंथांचं जे वाचन आहे ते काय करणार आहे? एक करणार आहे दुःख हरणम. अशा प्रकारे तीन उत्तरं आपण शोधलेली आहे. म्हणजे ज्ञानदम ते लहानपणात काय देणार आहे आपल्याला? ज्ञान देणार आहे. तरुणपणात काय? शीलरक्षकम त्यांनी दिलेलं आहे. आणि हितम म्हणजे हे हित करणार आहे आपलं. आणि लहानपण, तरुणपण आणि म्हातारपण काय आहे? म्हातारपणी ते आपल्याला काय करणार आहे म्हातारपणी? दुःख हरणम. मग दुःख हरण आपलं ते म्हातारपणी आपलं करणार आहे. अशा प्रकारे हे सदग्रंथ वाचनम शब्द ज्या ठिकाणी आलाय त्या त्या ठिकाणी जे जे फायदे सांगितले ते आपल्याला लिहायचे. दुःख हरणम. अशा प्रकारे आपण हे पण पूर्ण भरलेलं आहे. बघा, चौथं काय प्रश्न विचारलाय? प्रश्न कळाला की उत्तर कळायला सोपं जातं. वाचनेन वर्धनते. वाचनाने काय काय वाढतं? मग सगळ्या पहिल्या श्लोकामध्ये गेलं होतं. सगळ्यात पहिला वाढतं शीलम. नंतर काय वाढतो? उत्साह. शेवटी होतं उत्साह. उत्साह वाढतो. अजून काय वाढतं? ज्ञान वाढतं. ज्ञानम. अजून काय वाढतं? विज्ञानम. ह्या सगळ्या गोष्टी वाढतात. कशामुळे? वाचनाने. विज्ञानम. अशा प्रकारे हा विज्ञानम. पुढे कालक्षेपस्य कारणानी म्हणजे वेळ वृथा घालवायसाठी काय काय गोष्टी आहेत? तर त्यांनी काय सांगितलेलं आहे? वृथा भ्रमणम. म्हणजे नुसतं असं फिरत राहायचं, इथून याच्या घरून झालं की त्याच्या घरी. वृथा भ्रमणम. भ्रमणम. अजून कशामुळे वाढतो? कशामुळे आपला टाइम? अपभाषणम म्हणजे काहीतरी चुकीचं बोलत राहायचं कोणाविषयी. कोणाविषयी तरी गप्पा मारत राहायच्या, ह्याचं कसं चाललंय, त्याचं कसं चाललंय, याच्यामध्ये काय वेळ जातो. अजून कशामुळे आपला वेळ जातो? बघा, कुक्रीडा परपीडा. दुसऱ्याला त्रास देण्यात. काही लोकांचा वेळ कशात जातो? दुसऱ्याला त्रास देण्यामध्ये. मग इथं आपण काय लिहूया? कुक्रीडा खेळणं म्हणजे जे ऑनलाईन गेम आहेत त्याच्यामुळे काय होतं? आपलं नुकसान होतं. आणि या ठिकाणी परपीडा दुसऱ्यांना त्रास देण्यामध्ये, दुसऱ्यांना कसा त्रास होईल याच्यामध्ये सुद्धा काय होतो? माणसाचा वेळ जातो. मग हे सगळं श्लोकामध्ये तो शब्द कुठे आलाय आणि त्याच्या आजूबाजूला काय आहे हे कळलं पाहिजे. शब्दांचे अर्थ माहीत असतील तर लिहिण्यास अजिबात अवघड नाही. सद्गुणासाठी काय आहे विरुद्धार्थी शब्द? सद्गुण दुर्गुण म्हणजे वाईट गुण. दुर्गुण पुढे उत्साह निरुत्साह. निरुत्साह. प्राचीनाहा. प्राचीन म्हणजे जुने. आधुनिकाहा म्हणजे नवीन. उपकारकम. अपकारकम. बघा, सगळे या ठिकाणी उपसर्ग लागले त्याच्यामुळे काय अर्थ चेंज झालेले आहेत. अशा प्रकारे सद्गुण, उत्साह, प्राचीनाहा आणि उपकारकम. या ठिकाणी आता पुढे संधी सोडवायच्या आहेत. संधी आपल्याला माहिती आहेत, काही काही नाही माहिती. बघा, तर या ठिकाणी वाचनेन प्लस एव त्यांनी दिलेलेच आहेत पुस्तकात, पण आपल्याला पण माहिती पाहिजे. आणि इथं अद्ययावत आणि ही. त्या त चा होतो द आणि ह चा होतो ध. अशा प्रकारे आपल्याला संधी विग्रह सुद्धा कळायला अवघड नाही जर आपण संध्यांचे नियम आपल्याला माहित असतील. वाचनम उपकारकम कथम म्हणजे आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये लिहायचे की वाचणं हे कसं उपकारक आहे, म्हणजे कसं फायदेशीर आहे. तर आपल्याला ज्ञान होतं, विज्ञान कळतं, आपला स्वभाव चांगला होतो, आपण लिहू शकतो. किती पण मोठं उत्तर जर आपल्याला उपकारक उपकारक आहे असा हा प्रश्न आहे. ज्ञान कसं काय उपकारक आहे? वाचणं कसं काय उपकारक आहे? तर वाचनामुळे आपल्याला अनेक अनेक गोष्टी कळतात. हा. हितम सद्ग्रंथ वाचनम
इति कविः किमर्थम वदति. बघा, प्रश्न समजून घेतला, उत्तरलेला अवघड नाही. कविः किमर्थम वदति. कवी किमर्थम वदति, का म्हणतात सद्ग्रंथ वाचनम हितम. सद्ग्रंथ, चांगले ग्रंथ वाचणं हे आपल्या हितकारक आहे, हे कवी का सांगतात. तर वाचनामुळे अनेक प्रकारचे गुण आपल्यामध्ये येतात. लहानपणी आपल्याला वाचन केल्यानंतर ज्ञान वाढतं, तरुणपणी आपलं कॅरेक्टर जपलं जातं आणि म्हातारपणी आपलं दुःख हरण होतं. अशा प्रकारे हे, म्हणून कवी काय सांगतात, सद्ग्रंथ वाचनम हे हितम आहे. बघा आता विशेषण विशेष्य, हे अगदी सोपं असतं, फक्त आपल्याला विभक्ती कळल्या पाहिजेत. वाचनम उपकारकम, प्राचीनाः कविपंडिताः, दक्षाः मनुजाः, बहून विषयान. हे कधी कळेल आपल्याला, ज्यावेळी श्लोकही कळले असतील आणि ज्यावेळी आपल्याला विभक्ती ही माहिती असेल त्यावेळी. दक्षाः मनुजाः बहून विषयान. आता पुढे काय करायचंय ते सांगतात की, तुमचं एखादं आवडतं पुस्तक असेल, त्या पुस्तकाचे कवीचं नाव तुम्हाला लिहायचंय. समजा आता मी पुस्तकाचं नाव लिहितोय ज्ञानेश्वरी. हे काय आहे, ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी. लेखक कोण आहेत त्याचे, तर संत. तुम्हाला जो आवडता असेल तुम्ही ते लिहायचे, संत ज्ञानेश्वर. भाषा कुठली आहे, प्राकृत. प्राकृत मराठी भाषा आहे, ती म्हणजे जुनी मराठी, ती संस्कृत नाही. ठीक आहे. त्याचा विषय प्रकार काय आहे, तर प्रकार आता हे आपण नंतर कधीतरी समजून घ्यावे. आता हे अ, आवर ग्रंथ आहे हा, म्हणजे सर्वसामान्यासाठी लिहिलेला. तो आता नंतर कधीतरी आपण समजून घेऊया. विषय काय आहे, तर विषय विषय गीता. गीता हा ज्ञानेश्वरीचा विषय, म्हणजे भगवान श्रीकृष्णाने जे जे सांगितले ते त्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांनी सोप्या भाषेमध्ये करून सांगितलेलं आहे. बघा, आणि म्हणजे असं स्वतःला आता करायचंय की हा ग्रंथ मी का वाचतो, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती. किमर्थम अरोचत, आपल्याला तो का आवडतो, कारण की ते कल्याण करणारा आहे. मी माझं सांगतो बरं का, कल्याण करणारा हा ग्रंथ असल्यामुळे तो मला आवडतो, किंवा गीतेचं ज्ञान होतं त्याच्यामुळे मला आवडतो. लेखन विशेष काय, म्हणजे याचं विशेष काय आहे, तर सोपी भाषा आहे. सोपी भाषा आहे म्हणून काय, हा ग्रंथ खूप आवडतो. कारण की भाषा जर अवघड असेल तर आपल्याला वाचूनही काय कळणार नाही. इत्याधिकृत्य कक्षायाम चर्चा कुरुत, ह्या सगळ्या सगळ्या पॅरामीटर्सला घेऊन काय करायचंय, वर्गामध्ये चर्चा करायची आहे. अशा प्रकारे हा धडा आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. काही शंका असेल तर तुम्ही विचारा. सोपेच एक 6 श्लोक या धड्यामध्ये आहेत. तर हे तुम्ही स्वतः लिहायचं, लेखक काय, त्याची भाषा काय, प्रकार मी पाहिजे तर तुम्हाला नंतर सांगेल. ग्रंथांचे प्रकार असतात, प्रकरण ग्रंथ आहे किंवा अकरण ग्रंथ आहे, अशा प्रकारे. तर या ठिकाणी हे धडा आपला बघून झालेला आहे. हे काय पठनस्य दोष हा, ते एवढं काही महत्वाचं नाही त्या ठिकाणी. हम्म, चालेल, संपलेला आहे हा धडा. आजच्यासाठी एवढंच.